नमस्कार मॅम. येस आज नमस्कार. आचल अवॉर्डमध्ये आलात, विनर आहात, कसे वाटतंय? खूप छान वाटते. एक वेगळा अनुभव. वेगळा अनुभव. आणि आपल्याला इथे येऊन बरेच कनेक्शन्स मिळतात, खूप सारं नेटवर्क मिळतं, तेही एक चांगला अनुभव असतो आपल्यासाठी. येस. ब्राईस केमिकलबद्दल काय सांगाल? ब्राईस केमिकल मॅम ॲक्च्युली याच्यामध्ये आपण ऑक्सिजन आणि हायड्रोजन, नायट्रोजन असं गॅसेसच्या प्रोडक्शनचे जे प्लॅन्ट्स आहे ते प्लॅन्ट्सचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. सो बेसिकली 2021ला जेव्हा कोरोनाचा काळ होती ते टाईमला आम्ही असंच म्हणजे माझं मिस्टर त्यांच्याबरोबर मित्र दोघं तिघं असं मिळून एक असं ठरवलं की जे अफोर्डेबल प्राईजमध्ये मेडिकल ऑक्सिजन प्लांट आपण बनवलं आणि हॉस्पिटलला तेव्हा जे नीड होती ऑक्सिजनची ते पुरावठ केलं तर कोरोनाच्या टाईमला खूप एक सोशल वर्क पण होईल असं एक विचाराने सुरू केलं होतं. सो बेसिकली ते वर्षात आम्ही 28 प्लॅन्ट्स पण पॅन इंडियामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर जसं कोरोनाचा संपत आला आणि मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर्स वगैरे ज्याचं डिमांड कमी होत आली तर गॅस टेक्नॉलॉजीमध्ये माझ्या मिस्टरांचे एक्सपिरियन्स असल्यामुळे नंतर आम्ही रिन्युएबल एनर्जीला थोडंसं टचअप करू आणि रिन्युएबल एनर्जीमध्ये आत्ताचं जे ट्रेंड आहे हायड्रोजन गॅस त्याच्यामध्ये पण ग्रीन हायड्रोजन गॅस. हायड्रोजन तर पूर्वी पण होतं पण त्याच्यामध्ये ब्राऊन हायड्रोजन, ब्लू हायड्रोजन जे कार्बन एमिशन्स होतं हायड्रोजनना त्याच्या बर्निंगमध्ये. सो ते आम्ही विचार केला की ग्रीन हायड्रोजनवर आपण काम करू थोडंसं. सो 2 वर्ष आम्ही R&D केलं त्याच्यावर, स्वतःचं टेक्नॉलॉजी डेव्हलप केलं अल्कलाइन इलेक्ट्रोलायझरची आणि त्याच्याने आपल्याला डोमेस्टिक पेटंट पण भेटलं आता 2024 नोव्हेंबरमध्ये. ग्रेट. आपलं प्रोटो प्लांट पण आम्ही केलं, एक कस्टमर पण झालं. सो जेव्हा ते आम्ही प्रोडक्शन करत होतो आपलं म्हणजे डोमेस्टिक लेवलमध्ये, सो काही गोष्टी असं होतं की आम्हाला इम्पोर्ट करावं लागायचं जसं की निकेलचं कोटेड प्लेट्स वगैरे. सो ते खूप कॉस्टिंग होतो म्हणजे सगळ्या गोष्टींना आपल्याला चायनावर डिपेंडन्सी वाढत चालली होती. सो ते वेळा आम्ही हे पण विचार केला की निकेल कोटिंग जे आहे आपण इन हाऊस करायला पाहिजे. सो आम्ही ते निकेल कोटिंग मशीन पण घेतलं. जे स्टीलचं प्लेटस असतो SS च्या प्लेटस, SS च्या प्लेटस आपण स्वतःहून त्याच्यावर निकेलचं कोटिंग वगैरे करतो, सँड ब्लास्टिंग करून कोटिंग करून आणि ते आपलं जे पेटेंटेड स्टॅक आहे सो त्याच्यावर आम्ही ते बायपोलर ॲज अ बायपोलर प्लेट आपण वापरतो. सो ब्राईस ॲज अ कंपनी जो इंडस्ट्रियल गॅसेसमध्ये आता जे मेन ग्रीन हायड्रोजन आहे त्याच्यावर आता चर्चा चालू आहे की ट्रान्सपोर्टेशनमध्ये वापरायला पाहिजे, म्हणजे बोटिंगमध्ये असेल किंवा बसेस, प्लेन्स जो ट्रान्सपोर्टेशन्स आहे त्याच्यामध्ये किंवा स्टील्स इंडस्ट्रीमध्ये जे कटिंगसाठी लागतो जिथं जाळण्यासाठी जे ब्राऊन हायड्रोजन वापरतात त्याचा ऐवजी आपण ग्रीन हायड्रोजनला रिप्लेस करण्यावर काम करतोय. बरोबर. ब्राईस केमिकल खूप सारे प्रोडक्ट ऑफर करतात. तर मग कस्टमरच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे करता, कसं करता किंवा काय काय प्रोडक्ट तुम्ही ऑफर करता? फर्स्ट ऑफ ऑल आपण ऑक्सिजन प्लांट बरोबरच सुरू केलं होतं. सो मेडिकलली पण आपण देतो, हॉस्पिटल्सला पण दिलेलं आहे, बॅटरी इंडस्ट्रीला पण दिलेलं आहे, जिथं ऑक्सिजन लागतो जाळायला त्यांना पण दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे गॅस इंडस्ट्रीमध्ये जे मोठ्या मोठ्या प्लांट्स लागलेल्या राहतात त्यांना जे वेसल्स लागते, सेपरेटर्स लागतो, हीट एक्सचेंजर जातो, ते पण आपण बनवून देतो. PSA BPSA टेक्नॉलॉजीमध्ये जे गॅसेस नायट्रोजनचं लागल, सो जसं कस्टमरचं रिक्वायरमेंट आहे, आमचं सेल्स टीम आहे, मार्केटिंग टीम आहे, सो ते कंटिन्युअसली टचअपमध्ये राहतात. जसं जसं कस्टमरचे रिक्वायरमेंट्स येतो तसं आम्ही प्रोव्हाइड करतो. बट आता सध्या आम्ही हायड्रोजनवर जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे. हायड्रोजन प्लांटमध्ये 2 पार्ट येतो, एक बॅलन्स ऑफ प्लांट आणि एक स्टॅक. सो दोन्ही प्लांट मिळून केलं तर ते 1 युनिट होऊन जातं. पण कस्टमर असं पण आहे आमच्याकडं, म्हणजे इंटरनॅशनल कस्टमर्स बी, त्यांना फक्त बॅलन्स ऑफ प्लांट लागते का म्हणजे त्यांच्या स्वतःच्या R&D करण्यासाठी पण आम्ही प्रोव्हाइड करतो. बरोबर. तुमचा बिझनेस सगळ्यांपेक्षा वेगळा कसा ठरला? काय USP आहे तुमच्या बिझनेसचे?
आम्ही जे कमीत कमी 10-1 वर्षापासून जे चालू आहे की डिकार्बनायझेशन करायचे, ज्याच्यानी पोल्युशन्स वाढताय. सो डिकार्बनायझेशनचा फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप सगळं झाल्यावर आता आलेला आहे ग्रीन हायड्रोजन. राईट. सो त्याच्यानी जाळताना कार्बन थोडा पण निघायला नाही पाहिजे. आणि हायड्रोजन गॅस जनरेट करताना सुद्धा इलेक्ट्रिसिटीच्या जागेवर सोलार एनर्जी वापरला तर मग ते झिरो एमिशन CO2 होऊन जातं. सो बेसिकली हे कॉन्ट्रीब्युशन टू अर्थ एन्व्हायरमेंट. ही कन्सेप्ट सगळ्यांपेक्षा वेगळी तुम्ही घेऊन आलाय आणि त्याच्यामुळे तुमच्या बिझनेसची कन्सेप्ट वेगळा आहे. आणि कन्सेप्ट बरोबर आपण जसं मेक इन इंडिया आहे, सो आपण आपलं स्वतःचं प्रोडक्ट R&D करून तयार केलेलं आहे. सो आपण कस्टमरकडे जातो ॲज आवर प्रोडक्ट, म्हणजे कॉस्ट कन्झ्युमेबल आहे, अफोर्ड करू शकतात. छोटे छोटे कंपनी जे टाईल्स कंपनी आहे, आपण आता सप्लाय करतोय गुजरातला वगैरे, ते खूप मोठ्या प्रमाणाने ते अफोर्ड नाही करू शकत. बरोबर. सो मिनिमम आपला जे प्लांट आहे त्याच्या प्रोडक्टचा कॉस्ट मिनिमम 50 lakhs पासून सुरू होतोय. मॅक्स टू मॅक्स ते 2-3-4 CR पर्यंत. तर तेवढं ते अफोर्ड करू शकत नाही. तर मग 40 to 50 lakhs in a 1 year duration, so they can afford. राईट. मॅम, फॅमिली कसं सपोर्ट करते बिझनेससाठी? ॲक्च्युली हा फॅमिलियल बिझनेसच आहे, जो आम्ही हजबंड वाईफच सुरू केलेला आहे. हां. आणि फ्रेंड्स आहे. आता हा वर्षी आम्ही थोडंसं म्हणजे इक्विटी वगैरे बाहेर हे करून इन्व्हॉल्व करून घेतोय. मार्केटिंग लागतो, फायनान्स लागतो. एक मशीन बनवायचं असेल तर आम्हाला कमीत कमी म्हणजे ओव्हरहेड कॉस्ट सगळं पकडून मशीनला एक 40 to 50 lakhs लागते. सो आता थोडासा फॅमिली पासून बाहेर निघतोय. बट फॅमिली ॲज अ फॅमिली हा बिझनेसला म्हणजे इच अँड एव्हरीवन इज सपोर्टिंग. गुड सपोर्ट आहे. ग्रेट. ते खूप महत्वाचं आहे खरं तर. पुढच्या 5 वर्षात स्वतःला कुठे बघताय? आम्ही ॲक्च्युली लीडर इन ग्रीन हायड्रोजन मध्ये बघतोय. आम्ही पेटंट जे इंडियन आहे ते डोमेस्टिक पेटंट जे आहे त्याचं इंटरनॅशनल लेवलनी करायचं प्रोसेसमध्ये आहे. सो ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप करू शकतो. असा एक विचार पण आहे की CNGचं ऐवजी हायड्रोजन पण वापरायचं डोमेस्टिक लेवलमध्ये, जसं किचनमध्ये. सो त्याच्यात R&D चालू आहे. मे बी 3-4 years होईल ते रीच व्हायला. राईट. सो ग्रेट. एक रिन्युएबल एनर्जीमध्ये जे मोठ्या मोठ्या कंपनीज आहे ज्याच्यावर आम्ही कॉम्पिट करतो, सो 3-4 वर्षात आम्ही त्या लेवलला पोहोचायचं अपेक्षित आहे. राईट. आता ग्रीन हायड्रोजन कॉन्सेप्ट नवीन आहे. हे अजून म्हणजे खूप विलेजमध्ये किंवा डाऊन टू अर्थ कुठं पोहोचलेला नाही. सो इंडस्ट्रियल ते पण मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतो जे रिन्युएबल एनर्जीमध्ये, सोलार एनर्जीमध्ये जे पहिले काम करत होते, जसं वारी असेल किंवा जॅक्सन असेल, अदानी असेल, आवाडा असेल, जे सोलारमध्ये काम करत होते, ते आत्ता रिन्युएबल गव्हर्नमेंटने केलेलं म्हणून ते रिन्युएबल एनर्जी ग्रीन हायड्रोजनच्या सेक्टरमध्ये जात आहे. परंतु तिथं त्यांचं स्वतःचं स्टॅक नाहीये, म्हणजे ज्याच्याने ते स्वतःहून टेक्नॉलॉजी डेव्हलप करून रिसर्च करून केलेल्या गोष्टी नाहीये. ते इम्पोर्ट करतात. काही चायनावरून करतात, काही कोरियावरून करतात, असं ऑल ओव्हर वर्ल्डमधून ते इम्पोर्ट करतात. पण आम्ही आमचं स्वतःचं स्टॅक डेव्हलप केलेले आहे की आम्ही त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी. सो वी आर कॉन्ट्रीब्युटिंग समहाऊ टू इंडियन इकॉनॉमी ऑल्सो. सो तसं आम्ही एक आहे आमचं एक. आणि इन फ्युचरमध्ये जास्तीत जास्त एक्सपोर्ट ऑर्डरवर आम्ही काम करतोय. सो ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आपल्या इंडियन टेक्नॉलॉजी पोचायला पाहिजे म्हणून. नंतर मग तसं बघायला गेलं तर एक बेसिक पॉईंट असतो जे सायन्समध्ये आपण सगळं वाचलेलं आहे की पासिंग करंट थ्रू वॉटर इट विल डिवाइड O and H. सो हायड्रोजन अँड ऑक्सिजनला डिवाइड करतो. सो सेम टेक्नॉलॉजी यूज करून आपण इथं त्याला जे मल्टिपल टेक्नॉलॉजी जे लागतो ते वापरून स्टॅक डेव्हलप केलं की जसं पॉवर कन्झ्युमर कमी व्हायला पाहिजे, सोलारने पण चालायला पाहिजे. सो इन केस इन शॉर्ट वी कॅन से दॅट
our total technology is environment friendly technology. सो इंडियाचं जे त्यांचं जे कॅल्क्युलेशन्स आहेत की 2030 पर्यंत डिकार्बनायझेशन व्हायला पाहिजे, सो त्याच्यात आम्ही थोडंसं मूव करतोय. सो ऑफकोर्स वी नीड हेल्प फ्रॉम गव्हर्नमेंट फॉर दिस. वी नीड सफिशियंट फंडिंग. सो टिल नाऊ वी आर रनिंग कंपनी. First year we done 18 CR turnover, but after that we moved into R&D. So R&D करताना स्वतःच्या पैसे खर्च केलं, त्याच्याने R&D केलं. नंतर मग जे टर्नओव्हर्स होती 3 CR ला आला, आता 4 CR, आता 5 CR पर्यंत जातो. सो हे सगळ्या गोष्टी करताना आपल्याला आतापर्यंत कोणतंही गव्हर्नमेंट फंडिंग झालेलं नाही. फक्त NBFC मधून लोन वगैरे घेतलेलं आहे, पण कोणते गव्हर्नमेंट फंडिंग झालेले. आता अपेक्षित आहे की गव्हर्नमेंट जे त्यांचं आहे फॅसिलिटीज ग्रीन हायड्रोजनसाठी ते आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करा. राईट राईट. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा करून. एक वेगळा विषय तुमच्याकडनं ऐकायला मिळाला. येस. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.